भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत गोवे उपसरपंचपदी संजय भाऊ कराळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आणि या शुभप्रसंगी त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। त्यासोबतच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नवनिर्वाचित उपसरपंच ग्रामपंचायत गोवे संजय भाऊ कराळे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे पाहुण्यांचे मनापासून आभार व्यक्त केले। त्यासोबतच गावाच्या विकासाबाबत जी काही कामे असतील ती आपल्या परीने सर्व एकत्र येऊन आम्ही 100% पूर्ण करू असे आश्वासन देखील यावेळी दिले आहे। तसेच यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। तर चला पाहूया उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते। साधा कार्यकर्ता म्हणून आज कपिल पाटील साहेबांच्या सोबत फिरत असताना मला वाटलंही नव्हतं मी सदस्य गोवे गावाचा सदस्य होईल। मी माझा जन्म कोण गावाचा असला तर मी गोवे गावाचा रहिवासी आहे। गेली 45 वर्षापासून मी गोवे गावात राहतो। आज सदस्य झालो गोवे गावाचा, खूप आनंद झाला। पण आज त्याच्यात सुद्धा आज उपसरपंचाचा मान मला भेटला आणि तोही बिनविरोध। सर्व सदस्यांचे जे सेनेचे असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, सर्वांचे मी आणि ग्रामस्थांचे खूप खूप आभार मानेल आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। चांगल्या दिवसात आज मी उपसरपंचाचा भार सांभाळतोय, खूप बरं वाटतं आणि ईश्वराच्या चरणी, चोरोबाच्या चरणी, पारदेवाच्या चरणी एकच मी प्रार्थना करेन की गावाची चांगल्यात चांगली सेवा मला करायला भेटावी, दुसरं काय नाही बरं। सर्वांचे ग्रामस्थांचे सर्वांचे आभार असेल गोष्ट असेल त्यावेळेला सर्व सदस्य एकत्र पाहिजे। तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा काही हरकत नाही, परंतु ज्या वेळेला गावाची प्रगती करायची असेल तर सर्व एकत्र पाहिजे। अर्धे या बाजूला अर्धे त्या बाजूला असं करून प्रगती होत नसते। विकासाचा मार्ग समृद्धीच्या पंढरीला नेण्याचा असेल तर त्याकरता सगळ्यांची एकत्र त्या मार्केमध्ये असला पाहिजे, त्या वारीमध्ये सगळे असले पाहिजे त्याकरता। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारण हे किती मोठं असलं तरी आमचे नेते कपिल पाटील हे नेहमीच सांगतात त्या राजकारण किती मोठं असलं तर लोक कल्याणापेक्षा आणि जनहितापेक्षा कधीही मोठं नसतं। ते राजकारण किती मोठं असू द्या, जनहित आणि लोक कल्याणच अगोदर आहे। त्याकरता या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांच्या मनापूर्वक अभिनंदन तर करतोच, पण त्याचबरोबर आमच्या नेत्यांचा एक संदेश असतो नेहमी, सगळ्या गावाला मुद्दाम सांगेन मी, त्या गाव लेवलवर तुमचं कुठलंही प्रकार असेल, कितीही मोठं असेल तर तुमच्या गाव लेवलवर मिटवा, कितीही मोठं देऊ, कुठलंही इलेक्शन असेल, कुठलाही त्यांचा वाद न करता तो मिटवा। आमची काही हरकत नसेल, आम्हाला विचारू पण नाही असं आमचे नेते कपिल पाटील यांचं म्हणणं आहे। कारण गावामध्ये तेढ निर्माण करून किंवा वाद निर्माण करून गावाची प्रगती होत नसते, हा पहिल्यापासून त्यांचा संदेश आहे। किंवा मी आज त्यांच्या वतीने संजयला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या सर्व परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो। गोवे ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचपदी निवड झालेले आमचे संजय कराळे, खरोखर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि गोवे गावातील सर्व ग्रामस्थ आणि सर्व सदस्य यांचाही मनापासून आभार मानतो की बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे। आणि कोण आणि गोवे हे आता वेगळे गावं नसून एक जुळे भाऊ आहे असंच आपण म्हणावं लागेल। मी पुन्हा संजय कराळे यांचं अभिनंदन करतोय आणि या गोवे गावाच्या विकासामध्ये त्यांचा नक्कीच या आधीही सहभाग होता आणि आता एक अधिकार त्यांना प्राप्त झालेला आहे आणि त्याप्रमाणे ते गोवे गावचा सुद्धा विकास करतील अशी मला अपेक्षा आहे। पुन्हा मी माझ्या आरपीआयच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद। गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज गुरुपौर्णिमा आणि आज खऱ्या अर्थाने दुग्ध शर्करा योग म्हणजे गुरुपौर्णिमा आणि त्याच दिवशी गोवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तुलसा हॉटेलचे प्रोप्रायटर मालक अर्थातच एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व कोणगावचे त्यांची आज संजयजी यशवंत कराळे साहेबांची आज गोवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झालेली आहे। प्रथमतः त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि त्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देत आहेत। आज खऱ्या अर्थाने संजय दादांच्या बद्दल बोलायचं झालं तर माणसं जमवणारं व्यक्तिमत्व। आज आम्ही नेहमी म्हणत असतो स्टेजवर असताना का तुमच्या गळ्यातील सोन्याच्या चैनी, तुमच्या हातातील ब्रेसलेट, तुमच्या हातातील बोटातील सोन्याच्या अंगठ्या ही तुमची संपत्ती नव्हे, तर खऱ्या अर्थाने तुमच्या घराच्या पायरीजवळ चपलांचा किती ढीग पडतोय ही खऱ्या अर्थाने तुमची संपत्ती आणि ती संपत्ती जमवण्याचं काम या ठिकाणी संजयजी
कराळे संजयदादांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आज त्यांना पोचपावती मिळालेली आहे. संजयदादांनी सांगितलं की मी जुना जाणता शिवसैनिक. खऱ्या अर्थाने साबीरबाई शेख यांच्या संजयदादांच्या घरी नेहमी येणं जाणं असायचं आणि त्यांच्या तालमीत वाढलेलं हे व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने आज विचार केला तर भिवंडीचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब त्यांनी ह्या अगोदर याच जिल्हा परिषद गटामधून ते जिल्हा परिषद गटामध्ये निवडून आले आणि खऱ्या अर्थाने संजयदादांचं हे असं एक व्यक्तिमत्व आहे की माणसं जोडणारं, माणसं प्रत्येकाला जोडता येत नसतात आणि त्याच्यातलेच म्हणजे संजयदादा. पुढे जाऊन असं म्हणेन की दिव्याने दिवा लावत गेला की दिव्याची एक दीपमाळ तयार होते, फुलाला फूल जोडलं गेलं की फुलांचं एक फुलार तयार होतं आणि माणसाला माणूस जोडलं गेलं की माणसाचं एक माणुसकीचं नातं तयार होतं. असं माणुसकीचं नातं तयार करण्याचं जी त्यांच्यामध्ये अर्थात खऱ्या अर्थाने कराळे परिवार असेल आणि संजयदादा असतील, आमचे संतोषदादा असतील. संजयदादांच्याबद्दल आणखीन पुढे जाऊन असं म्हणेन की एक उत्कृष्ट ते कबड्डीपटू. आज त्यांच्या घरामध्ये जर वारसा चालवण्याचं काम केलं असेल तर त्यांचे वडील असतील यशवंत कराळे आमचे मावश्या, त्यांच्यात त्यांचे काहीतरी गुण संजयदादांनी घेतले आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे दोन्ही सुपुत्र संजयदादा असतील आमचे संतोषदादा असतील खऱ्या अर्थाने उत्कृष्ट कबड्डीपटू बनले. आणि आज आपण जर 2-4 महिन्यापूर्वी जर बघितलं असेल तर या कोण गावामध्ये एक मोठी स्पर्धासुद्धा त्यांनी आयोजित केली होती. आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे जाऊन असं म्हणेन की त्यांचा भाचा जो आहे तो भिवंडी तालुक्यामधील, मी नेहमी उल्लेख करत असतो त्याचा, की प्रेम राजन पाटील हा जिम्नॅस्टिकमध्ये अतिशय चांगली कामगिरी करून आज त्यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं आणि अगदी कमी वयामध्ये नेतृत्व करणारा पहिला खेळाडू ठरला असेल तो म्हणजे प्रेम राजन पाटील. म्हणजे संजयदादांचे वडील असतील, संजयदादा असतील, संतोषदादा असतील आणि त्यांचा भाचा असेल, म्हणजे ही पावलावर पाऊल ठेवून जाणारी ही मंडळी आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने कराळे परिवाराचा आनंद द्विगुणित झालेला आहे. आज उपसरपंचपदी संजयदादा यांची निवड झाली आणि खऱ्या अर्थाने त्यांना शुभेच्छा देण्याकरता हा भिवंडी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून जमलेला जनसमुदाय, त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचा मित्रपरिवार असेल, त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, हितचिंतक आज या ठिकाणी येऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्याबद्दल मी या ठिकाणी आमचा जीवाला जीव देणारा ग्रुप जो आहे जून अंदुरकी, टेंबिवली, लाखिवली या परिसरातील आमचा 22 जणांचा जो ग्रुप आहे तो सुद्धा या ठिकाणी, त्याच्यामध्ये शिवसेनेचे शाखा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, पंचायत समिती सदस्य असतील, मी स्वतः जिल्हा परिषद गटाचा सचिव, तसे ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष, उद्योगपती, हे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी त्यांना शुभेच्छा देण्याकरता आले. त्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आपणास उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतोय आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतोय. धन्यवाद. दादाला आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक शुभेच्छा देऊ शकतो की क्रीडा क्षेत्रातला, क्रीडा विश्वाचा पालक म्हणून त्यांनी आत्तापर्यंत भारतात, महाराष्ट्रात, ठाणे जिल्ह्यात आणि गोवे ग्रामपंचायतीच्या व इतर ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागासाठी क्रीडा क्षेत्रासाठी जे अमूल्य योगदान दिले त्याबद्दल त्याचं मी सर्वात प्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आज गोवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली याचा मला सार्थ अभिमान वाटतो. कारण आम्ही बालपणीचे मित्र आहोत. त्यांच्या कुटुंबाशी असलेलं एक ऋणानुबंध नातं, आपुलकीची भावना, या भावनेतनं आज ह्या कुटुंबांनी जे केलेलं विविध क्षेत्रातलं योगदान आहे त्या योगदानाचा विचार केला तर ह्यांना उशिरा हे पद मिळालं आहे. त्यांच्या कुटुंबाची वर्षानुवर्ष असलेली सेवा त्याची आज पोचपावती गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भेटले. आणि आमच्या तमाम महाराष्ट्रातल्या क्रीडाप्रेमींच्या वतीनं, खेळाडू, प्रशिक्षक, कार्यकर्ता, मार्गदर्शक, समीक्षक, समालोचक या सर्वांच्या वतीनं, तमाम क्रीडाप्रेमींच्या वतीनं मी त्याला उपसरपंचपदी विराजमान झाल्याबद्दल त्याचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी त्याला यशवंत आणि कीर्तिवंत होण्यासाठी उदंड शुभेच्छा देतो. धन्यवाद. विषयच नाही. काय माहिती का, खरं जर बघितलं गेलं ना तर आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये जर कराळे फॅमिलीने एवढं जर योगदान दिलेलं आहे, मी तर त्यासाठीच म्हणतो आहे की खूप आजचं हे दुर्दैव आहे की खूप लेट आमच्या संजय दादाला सरपंचपद मिळालेलं आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये मी बघितलं आहे, लहानपणापासून मी संजय दादाबरोबर काम करतो आहे. माझ्या मते हे जे पद आहे किंवा संजय दादाबद्दल ही असलेली जी लोकांची आज जी आत्मीयता आहे, तुम्ही बघितलं असेल की किती गर्दही संजय दादासाठी तयार झालेली आहे. प्रत्येक वेळी लोक संजय दादाच्या घरी जर कोणता छोटा कार्यक्रम असेल, 1000-1200 अशा माणसांची गर्दी मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली. आत्ताच्या इतिहासामध्ये जर मी बघितलं तर खूप उशीर आमच्या दादाला पद मिळालेलं आहे. या गोष्टीची मला खंत आहे
आणि ह्या गोष्टीचा अभिमान पण आहे की आज दादाला ह्या गोष्टी मिळाल्या. पण मी तुम्हाला आता पुन्हा सांगतो की ह्या दादाला मिळवण्यासाठी दादाला कमीत कमी 10 ते 15 वर्षापूर्वी या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे होत्या. कारण जर कोणासाठी अर्ध्या रात्री जर कोण धावला असेल तर आमचा संतोष दादा आहे, संजय दादा आहे. हे रात्री कोणाचीही पर्वा न करता, कोणाचीही काही म्हणजे आता खरं सांगितलं तर त्यांची गाडी, त्यांचा पैसा, त्यांची माणसं आत्तापर्यंत त्यांनी ज्या ज्या गोष्टी आमच्यासाठी केलेल्या आहेत, कोणत्याही असून दे, ओम कबड्डी संघ असून दे, चेरवा मित्र मंडळ असून दे, या सगळ्यांसाठी अहोरात्र धावणारा जर कोण असेल, ठाणे जिल्ह्यासाठी जेव्हा कबड्डीला काय काय प्रॉब्लेम आले त्या टायमाला, किंवा कोणत्याही पोराला, कोणत्याही खेळाडूला जर कधी मार्गदर्शनाची गरज लागली, कोणत्याही खेळाडूला कोणत्याही वेळी मध्यतेची गरज लागली, तर अर्ध्या रात्री संतोष दादा, संजय दादा हे आमचे जे जो दादा आहे अर्ध्या रात्री धावले. असं नाही की फक्त ठाणे जिल्हा, चिपळूण असून दे, कोकण असून दे, महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी अगदी रात्री 12 असून दे, 3 असून दे, 4 असून दे, दादा गाडी घेऊन आमच्यासाठी नेहमी हजर. आणि मी खरंच सांगतो, माझी मनापासून इच्छा आहे, दादाला खरंच शुभेच्छा आहे की दादाला आज सरपंचपद मिळालं आहे. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी दादानी खरं गुरु म्हणून आज दादाला मी काहीतरी भेट द्यायला पाहिजे, पण आज माझ्या गुरुने मला खूप मोठी भेट दिलेली आहे. त्याबद्दल खरं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. माननीय श्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि माननीय श्री वरुणदादा पाटील यांच्या सहकार्याने आज आमचे लाडके संजयदादा कराळे हे गोवा ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले. आमच्या कोणगाव ग्रामपंचायतच्या वतीने, आमच्या सरपंचाच्या वतीने, आमच्या सगळ्या सहकार्यांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करते. आणि असाच त्यांचा गोव्याच्या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक कामात सिंहाचा वाटा असावा अशी मी आशा करते.